So let us consider the next topic, the modes of vibration in a stretch string. आपण बघितलं पाईपमध्ये व्हायब्रेशन कशा प्रकारे होतं. तर याच्यानंतर आपण बघत आहे की जर समजा एखादी तार आहे ते दोन रिजिड सपोर्टला अशी बांधलेली आहे, तर त्याच्यामध्ये कशा प्रकारचं व्हायब्रेशन्स हे तयार होतं. हाऊ द मोड्स ऑफ व्हायब्रेशन दॅट इज टू बी गेट प्रोड्युसेस इन अ स्ट्रेच स्ट्रिंग. Suppose this is the rigid support and this is the length of the string. L is known as here the length of the string. L ला आपण या ठिकाणी या स्ट्रिंगची लांबी असं आपण म्हणूया. ही जी स्ट्रिंग आहे या दोन रिजिड सपोर्टमध्ये आपण या ठिकाणी काय केलेली आहे, फिक्स केलेली आहे. तर मोड्स ऑफ व्हायब्रेशन कशा प्रकारे त्या स्ट्रिंगमध्ये निर्माण होतं ते आपल्याला या ठिकाणी इथं बघायचं आहे. सपोज द स्ट्रिंग इज टू बी गेट प्लक, it is to be get vibrated. The initial vibration, then second vibration and the third vibration. So this initial vibration that is known as the fundamental vibration of the stretch string, that is known as the fundamental frequency of vibration of stretch string, that is the first harmonic frequency. त्याला आपण फर्स्ट हार्मोनिक फ्रिक्वेन्सी असं सुद्धा आपण त्या ठिकाणी संबोधतो. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला असं लक्षात येतं की दोन नोड तयार झालेले आहे आणि एक अँटी नोड तयार झालेला आहे. सो लेंथ ऑफ द स्ट्रेच स्ट्रिंग दॅट कन्सिस्ट ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू नोड दॅट कम्स आउट टू बी लॅम्बडा बाय 2. याच्यावर इक्वेशन काढलं लॅम्बडा इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला या ठिकाणी 2L. ओके, सो हिअर what we can write here according to the Newton's formula of velocity of sound, that is V is equal to what we can write here, समजा इक्वेशन घेतलं लॅम्बडा इज इक्वल टू 2L, V इज इक्वल टू आपण काय घेतलं आपण या ठिकाणी L लॅम्बडा, सो N इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा. बरोबर की नाही. म्हणजेच द व्हेलॉसिटी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच स्ट्रिंग दॅट कम्स आउट टू Vn इज इक्वल टू V बाय लॅम्बडा. हे जे इक्वेशन्स असते हे इक्वेशन्स मिळते या ठिकाणी velocity that comes out to be under root of T, the velocity of vibration of string that is directly proportional to the tension upon lambda here. आता लॅम्बडाची किंमत पुट करा तर हे इक्वेशन मिळतं 1/2L under root T by M here, T by M. So the velocity of vibration of straight string that is to be given by the Newtons. So the velocity that comes out to be under root T by M here. So you are getting the equation, the fundamental frequency of vibration in straight string that is 1/2L under root T by M here. अशा प्रकारचे हे इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी मिळतं. N is equal to 1/2L under root T by M. The fundamental modes of vibration in a stretch string here. Okay. Then second equation that we are getting, the length of air column. हे झालं पहिलं इक्वेशन पहिल्या डायग्रामचं. दुसऱ्या डायग्रामचं आपण या ठिकाणी इक्वेशन बघणार आहे. लेंथ ऑफ एअर कॉलम मध्ये 3 नोड्स आणि 2 अँटी नोड्स मिळत आहे. या 2 नोड मधलं अंतर लॅम्बडा बाय 2, याच्यामधलं अंतर लॅम्बडा बाय 2, म्हणजे लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 इट कम्स आउट टू बी लॅम्बडा. बरोबर की नाही. पुन्हा इक्वेशन्स आपण बघूया. N2 इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा. व्हेलॉसिटीचे इक्वेशन आहे या ठिकाणी 1/L घ्या अंडर रूट T बाय M हियर. याला 2 ने मल्टिप्लाय करा तर N2 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 1/2L अंडर रूट T बाय M. 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं तर सेकंड हार्मोनिक फ्रिक्वेन्सी मिळतं 2 टाइम्स N1 मिळाली. तशाच प्रकारे आपण तिसरं इक्वेशन आपण या ठिकाणी काढू शकतो. इन द केस ऑफ द थर्ड इक्वेशन, द लेंथ ऑफ एअर कॉलम दॅट कम्स आउट टू बी लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2 आणि हा लॅम्बडा बाय 2. याच्यामधलं अंतर लॅम्बडा बाय 2 असतं, याच्यामधलं अंतर लॅम्बडा बाय 2 आहे, हे अंतर लॅम्बडा बाय 2 आहे आणि हे अंतर सुद्धा किती आहे, लॅम्बडा बाय 2 आहे. सो लेंथ ऑफ द व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग दॅट इज कम्स आउट टू बी L is equal to 3 lambda by 2 here. So lambda is equal to 2L upon 3. According to the third form equation of the frequency of vibration of stretch string, N is equal to V by lambda. So V ची इक्वेशन आहे या ठिकाणी अंडर रूट T by M आणि लॅम्बडा ची इक्वेशन आहे 2L upon 3. तर N3 चे इक्वेशन मिळतं 3 into 1/2L under root T by M here.
म्हणजेच n3 इज इक्वल टू 3 टाइम्स n1. So from that I can write here n4 is equal to 4 times n1, n5 is equal to 5 times n1, n6 is equal to 6 times n1, and so on here. So all harmonics are present in a pipe that is a straight string whenever it is to be get vibrated. Okay, so these are nothing but here the modes of vibration in a straight string. Modes of vibration in a straight string here. Okay, so the laws of vibrating string that we are going to consider here. आता आपल्याला बघायचं या ठिकाणी laws of vibration of straight string. Laws of vibration of string. आता आपल्याकडे इक्वेशन होतं लॉज ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंगचं n इज इक्वल टू 1/2L फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग 1/2L √T/m. याच्यावरून आपल्याला असं लक्षात आलं या ठिकाणी की n इज द फंक्शन ऑफ 3 व्हेरिएबल लेंथ, टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ. म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे ती 3 व्हेरिएबलचं फंक्शन आहे. लेंथचं आहे, टेन्शनचं आहे आणि मास पर युनिट लेंथचं आहे. याच्यापैकी एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबल सोबत या ठिकाणी रिलेट करता येईल, बाकीचे 2 व्हेरिएबल आपल्याला कॉन्स्टंट करता येईल. त्याच्यावर आधारित आपल्याला 3 लॉज आहेत. पहिला लॉ आहे लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ. आता लॉ ऑफ लेंथ काय सांगते या ठिकाणी? इफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रेट स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ, the fundamental frequency of vibration of straight string is inversely proportional to the length by keeping tension and mass per unit length constant. By keeping tension and mass per unit length constant. So this law that is to be get known as here the law of length. कशाला म्हणतात law of length? If the fundamental frequency is inversely proportional to the length. Fundamental frequency कशी आहे? लेंथला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. कसा ठेवला आपण या ठिकाणी? टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ कॉन्स्टंट ठेवलेला आहे. त्या लॉला आपण या ठिकाणी काय म्हणतो? आपण या ठिकाणी लॉ ऑफ लेंथ असं पण म्हणतो. दुसरं आपण या ठिकाणी बघूया की फ्रिक्वेन्सीचं टाइम सोबत टेन्शन सोबत रिलेशन कसं आहे? दॅट इज नोन ॲज हिअर द लॉ ऑफ टेन्शन. त्याला आपण लॉ ऑफ टेन्शन असं पण म्हणतो. The fundamental frequency of vibration of a straight string is directly proportional to the square root of tension by keeping length and mass per unit length constant. The fundamental frequency of vibration of straight string is directly proportional to the square root of tension by keeping length and mass per unit length constant. So this law that is to be get known as here the law of tension. आणि जो तिसरा जो लॉ आहे या तिसऱ्या लॉला आपण या ठिकाणी लॉ ऑफ मास असं पण म्हणतो. आता लॉ ऑफ मास मध्ये काय सांगतो की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ. सो n इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ बाय कीपिंग लेंथ अँड टेन्शन कॉन्स्टंट. टेन्शन आणि लेंथ आपण काय कसं ठेवलेलं आहे या ठिकाणी? कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. The fundamental frequency is inversely proportional to square root of mass. Fundamental frequency is inversely proportional to square root of mass per unit length by keeping length and tension constant. So this law that is to be get known as here the law of mass. आता हे सर्वच्या सर्व लॉज कशावर लक्षात ठेवायचे या ठिकाणी की हे जे इक्वेशन आहे हे या इक्वेशन वरून आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवता आले पाहिजे. n हा l ला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे, t ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि m ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्याच्यावरून हे 3 लॉज तुम्हाला ते लक्षात ठेवता आले पाहिजे. ओके, सो नोट डाऊन.